माणिकराव कोकाटेंचा मंगळवारी राजीनामा होण्याची शक्यता। अजित पवार आज पक्षाच्या बैठकीत नेत्यांना निर्णय कळवणार। काल अजित पवार आणि सुनील तटकरेंमध्ये 2 तास खलबतं। संकटात असलेल्या कृषी मंत्री कोकाटेंची शनिदेवाकडे धाव। नंदुरबारच्या शनी मांडळ इथं मंदिरात पूजा अर्चा। विरोधकांच्या आरोपांच्या 7.5 पासून सुटका मिळवण्यासाठी शनीच्या दरबारी। ज्येष्ठ नेते शरद पवार उद्या मुख्यमंत्री फडणवीसांना भेटण्याची शक्यता। आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख मारहाण प्रकरण, कोकाटे प्रकरणासह विविध विषयांवर चर्चेची शक्यता। फडणवीस सरकार हे चारित्र्यहीन सरकार। खासदार संजय राऊतांची बोचरी टीका। मंत्रिमंडळातील 75% मंत्री युजलेस आणि दरोडेखोर असल्याचं राऊतांचं टीकास्त्र। हिम्मत असेल तर नाव घेऊन टीका करा, बावनकुळेंचं आव्हान। कल्याण डोंबिवलीतील घनकचरा व्यवस्थापनाचं 850 कोटींचं टेंडर नियमबाह्य पद्धतीनं अमित साळुंख केला। शिंदे पितापुत्रावर राऊतांचा नवा आरोपांचा बॉम्ब। घोटाळ्यातील पैसा श्रीकांत शिंदे फाउंडेशनला जात असल्याचाही आरोप। महायुतीत मंत्री आणि राज्यमंत्र्यांमध्ये लेटर वॉर। सामाजिक न्याय विभागाच्या बैठका परस्पर घेतल्यानं वाद, तर शिरसाटांची गच्छंती होण्याचेच हे संकेत। राऊतांचा हल्लाबोल, कुठलाही वाद नाही, शिरसाटांची सारवासारव। बिगर IAS अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी काढलेल्या GRवर संताप। शासन निर्णय बेकायदेशीर असल्याचा आरोप। प्रशासकीय न्यायाधिकरण हायकोर्टात दाद मागण्याच्या उपसचिवांचा इशारा। संभाजीनगरात कोचिंग क्लासमधील विद्यार्थिनीच्या भांडणावरून पालकांची तुफान हाणामारी। विद्यार्थिनीच्या आईला पायावर नाक घासत मागायला लावली माफी। आरोपी संदीप लंके आणि त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल। गाय चोरीच्या संशयावरून बुलढाण्याच्या खामगावात दलित तरुणाला बेदम मारहाण। जात धर्म विचारत नग्न करून मारहाण। मारहाणीत तरुणाचा डोळा निकामी, नाकाचं हाडही मोडलं। दलित संघटना आक्रमक। मुंबईतही आज जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता। समुद्र खवळणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज। ऑरेंज अलर्ट जारी। विदर्भातील सर्वच जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता। नागपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली आणि अमरावती जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। गोंदियाला रेड अलर्ट जारी। शाळांनाही सुट्टी। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पहाटेच हिंजवडी परिसरात केली समस्यांची पाहणी। अधिकाऱ्यांची शाळा घेतली, तर सरपंचालाही सुनावले खडे बोल। महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत भारताच्या दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी यांच्यात अंतिम लढत। भारताला मिळणार पहिली विश्वचषक महिला। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।